चला एका अशा सफरीवर जाऊया जिथे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मधोमध एक मंदिर, जिथे निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम होतो. आज आपण महाराष्ट्रातील याच उगवाई देवी मंदिराच्या गूढ विश्वात डुकावणार आहोत. पण या मंदिराचं रहस्य उलगडण्याआधी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वनदेवता म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट आहे. वनदेवता म्हणजे जंगलाची रक्षण करणारी शक्ती. ती निसर्ग आणि माणूस यांच्यातला एक पवित्र दुवा आहे आणि म्हणूनच ना तिला खूप प्रेमानं आणि आदराने आई असंही म्हणतात. आणि असंच एक जागृत देवस्थान म्हणजे दाजीपूरच्या घनदाट जंगलात थेट डोंगराच्या माथ्यावर वसलेलं उगवाई देवीचं मंदिर. असं म्हणतात की इथली देवी जागृत आहे, म्हणजे भक्तांच्या प्रत्येक हाकेला, प्रत्येक नवसाला ती पावते अशी गाढ श्रद्धा आहे. आता या उगवाई नावामागे पण एक सुंदर गोष्ट आहे. याचे ना दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे उगवत्या सूर्याची पहिली किरणं थेट देवीवर पडतात, जणू काही सूर्य रोज देवीला अभिषेकच घालतोय. आणि दुसरा अर्थ म्हणजे सृजन, म्हणजे जंगलात पडणाऱ्या प्रत्येक बीजातून नवीन रोप उगवण्याची शक्ती देणारी देवी. ठीक आहे, मग आता प्रश्न हा आहे की या दुर्गम मंदिरात पोचायचं कसं? चला तर मग हा प्रवास कसा आहे तेही पाहूया. इथे पोहोचायला आता दोन मार्ग आहेत. एक आहे पारंपरिक पायऱ्यांची वाट, जी थेट डोंगराच्या पायथ्यापासून वर जाते. पण काही वर्षांपूर्वी सगळ्यांचा विचार करून एक कच्चा रस्ताही बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता अगदी वयोवृद्ध किंवा दिव्यांग भक्तांनाही देवीचं दर्शन घेणं शक्य झालंय. आता एकदा का आपण मंदिराच्या आवारात पोहोचलो की असं वाटतं जणू काही आपण काळात मागे गेलोय. इथला प्रत्येक दगड जणू काहीतरी कथा सांगतोय. चला ऐकूया या दगडांवर कोरलेला इतिहास. आज आपल्याला जे मंदिर दिसतंय ते 1939 मध्ये बांधलं गेलंय आणि 2014 मध्ये इथे फरसबंदी झाली. पण एक मिनिट थांबा. स्थानिक लोक मानतात की हे स्थान अतिप्राचीन आहे. इतकंच नाही तर काही अभ्यासकांच्या मते ह्या जागेचं अस्तित्व मानवी संस्कृतीच्या सुरुवाती इतकं जुनं असू शकतं. विचार करा. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच बघा, इतिहासाच्या खुणा अगदी स्पष्ट दिसतात. जुन्या मूळ मंदिराचे तुटलेले अवशेष, काही प्राचीन दगडी मूर्ती, या सगळ्या गोष्टी इथे जपून ठेवल्या आहेत. असं वाटतं की त्या आजही भूतकाळाची साक्ष देत आहेत. आता मंदिराला प्रदक्षिणा घालताना एक वेगळीच गोष्ट नजरेस पडते. इथे अनेक सती शिळा आहेत, म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत उभारलेले दगड. या प्रत्येक शिळेमागे एक कहाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? या शिळा कोणत्या राण्यांच्या किंवा सरदारांच्या नाहीत. त्या आहेत इथल्या सामान्य कुटुंबांमधल्या स्त्रियांच्या. म्हणजे हा इतिहास राजघराण्यांचा नाही, तर तो लोकांचा इतिहास आहे. चला आता मंदिराच्या अगदी हृदयात जाऊया, म्हणजे गर्भगृहात, आणि पाहूया की ही शक्तिशाली देवी नेमकी दिसते तरी कशी. गर्भगृहात देवीचं अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूप आहे. म्हणजे 8 हात असलेली महिषासुराचा वध करणारी देवी. ती सिंहावर बसली आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ, तलवार, गदा अशी अनेक शस्त्र आहेत. तिच्या पायाशी महिषासुर आहे. हे रूप पाहिल्यावर प्रचंड शक्ती आणि ऊर्जा जाणवते. तर हे झालं गर्भगृहाबद्दल. पण हे मंदिर फक्त एक इमारत नाहीये. खरं तर आपण बाहेर आलो की कळतं की हे निसर्ग आणि श्रद्धा यांच्या एका जिवंत नात्याचं केंद्र आहे. मंदिराच्या जवळच एक निरीक्षण मनोरा आहे. तिथून उभं राहून पाहिलं ना की अख्खा फोंडा घाट आणि कोकणचा सुंदर मुलूक दिसतो. आणि तेव्हा लक्षात येतं की हे देवस्थान या निसर्गापासून वेगळं नाहीच, ते त्याचाच एक भाग आहे. आता स्क्रीनवर एक आकडा दिसतोय, 121. काय असेल बरं हे? तर गंमत म्हणजे ह्या पवित्र देवराईच्या परिसरात फुलपाखरांच्या तब्बल 121 प्रजाती सापडल्या आहेत. अविश्वसनीय आहे नाही का? आणि म्हणूनच हे ठिकाण फक्त देवदर्शनापुरतं मर्यादित नाही. इथे लोक पक्षी निरीक्षणासाठी येतात, निसर्गाचा अभ्यास करायला येतात. जवळच राधानगरी निसर्ग केंद्र आहे, हत्ती महाल आहे, माऊलीकोट धबधबा आहे. म्हणजे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सगळ्यांसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे. इथली श्रद्धा खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर देव दिवाळीच्या दिवशी यायला हवं. हा इथला सगळ्यात मोठा उत्सव. सकाळी देवीला महाअभिषेक होतो, मग तिची पालखीतून मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालते. हजारो लोक या उत्सवात सामील होतात. तर मग उगवाई देवीचं मंदिर हे फक्त एक देऊळ नाही, ते आहे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचं एक जिवंत मिश्रण. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा ठिकाणांचं नेमकं महत्त्व काय आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?